निखिल किती वेळ लागेल? अजून 2 तास. 2 तास? जाम. हा वाला पाणी उपसता पाऊस आलाय, मोठा पाऊस आलाय आणि हे सगळेजण भिजत आहेत. माझ्याकडे कॅमेरा आहे म्हणून मग त्याला मी बाजूला आलोय. एवढे डबक्यात चांगले मासे भेटले. अरे ते मगाशी आले ना वर लपायला, ते भेटले. बाबू पाराने गेला होता ना रे. बाबूची पार झाली तिथे. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे साधारण 6 वाजलेत. आपण आहोत माणगाव तालुक्यामध्ये आमडोशी या गावी. मस्त हवा सुटले आणि मी गावाच्या एंट्रन्सवरतीच उभा आहे. हे बघा समोर इकडे कमानी आहे. स्वच्छ सुंदर व आदर्श गाव आमडोशी आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर इथूनच समोरच श्यामचं घर आहे. हा समोरचा रोड आला माणगाववरून आणि जातो इकडे समोर तळ्याला, श्रीवर्धनला वगैरे आणि बरेचसे आतमध्ये मग गाव आहेत. पाण्याचा टँकर इकडे समोर खरवलीवरून आपण आतमध्ये आलेलो येताना. आणि म्हणजे इकडे येण्याचं खास कारण म्हणजे मेन आपण मासेमारीसाठी आलो आहे. इकडे मे महिन्यामध्ये खास करून मासेमारी केली जाते. जे शेवटचा डो असतो पावसाच्या अगोदरचा तो उपसला जातो. तर आज रात्रीपासूनच पाणी उपसासाठी तो पंप लावला जाईल आणि उद्या दुपारपर्यंत साधारण मासेमारी होईल. तर आता इकडे गावाकडे आलो आहे. तर आत्ता थोडंफार आपण घराकडे राहणार आहे, पण रात्री आपण डायरेक्टली तिकडे जाणार आहे. तर तोपर्यंत जरा गाव वगैरे फिरू आणि रात्री मग डायरेक्टलीच भेटूया मासेमारीसाठी. खास मातीच्या रस्त्यावरून चाललो आहे. गावाकडचे हे रस्ते खास असतात. आज आलो आम्ही आणि अचानक प्लॅन ठरला काहीतरी इंटरेस्टिंग आहे, बघूया. गावाला मासेमारी बरेच केले, आज जरा माणगावमध्ये मासेमारी करूया. रात्रीची मासेमारी. रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि मासे वाटतं सकाळीच पकडू ना. मासे सकाळी ना, मासे सकाळी पकडू. पण सध्या तरी बड्डे सेलिब्रेशन चाललंय. केक आलाय मस्त खास माणगाववरून, वाटतं 10 किलोमीटरवरून केक आलाय खास माणगाववरून. चला केक कटिंग करून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अविनाश, हॅपी बर्थडे टू यू. डायरेक्ट आईस्क्रीम केक. बाबा तू ये, तुझा बर्थडे आहे. आम्ही खातो पाहिलं. ते घ्या. हो ना, थोडा भरूया. झालं पुढे थोडं घ्या. थोडा सर्वांना पूर्वा रे. दावर आहे सर्वांना पूर्वा. इजा वे हॅपी बर्थडे. थँक्यू. मजा आली भरपूर आणि थँक्यू सो मच सर्वांसाठी. केक घेऊन कोण आला? हे निखिल शेठ आणि शंकर शेठ. थँक्यू सो मच. खास माणगावरून आपला केक आलाय आणि आईस्क्रीमचं पार्लरचं नाव अरुणा आईस्क्रीम पार्लर, माणगाव. हायवेच्या जवळ आहे का? हायवेच्या जवळ. ओके. निजामपूर रोडला. आज ॲक्च्युली आलोय आम्ही मासेमारीसाठी, पण ते ढोह काय अजून पाणी कमी नाही होत आहे. मला मासे सकाळीच मिळतील, पण आज बर्थडे सेलिब्रेशन तेवढं झालंय. तर आता वेट करूया, तुम्हाला नंतर सकाळी मासे दाखवतो. रात्रीपासून आता सकाळ झाले. रात्री ढव पाणी कमी होता मग नंतर झोपून गेलेलं सगळं. आता सकाळचे साधारण 7 वाजलेत, तरी पण अजून पाणी काय संपलेलं नाही. पण शिंप्या जमा करायला सुरुवात केली सर्वांनी. या बाजूला हा जो ढोह बघताय ना, तर तिकडचं पाणी समोरचं एवढं कमी झालं. आता हा जो पूर्ण दिसतोय, तर हा पाणी कमी झाला की त्याच्यानंतर मग मासे मिळतील. हे तिघच जमवत आहे का तुम्ही? नाही, दोघेच. अरे हा आता आलाय. हा इथे आमच्यासोबत इकडे वरती झोपला होता. हे दोघं जण मेहनत करतायत. हे बघा एक नंबर. पूर्ण पेशी भरले, मोठे मोठे आहेत. ऍक्च्युली मी तर या डोहासाठी म्हणा पहिल्यांदाच आहे इकडे माणगावमध्ये. पण इकडे आपले मित्रमंडळी आहे. इकडे निखिल आहे. निखिल किती वेळ लागेल? अजून 2 तास. 2 तास? मग इकडे वाड्यावर जाऊन येतो आम्ही श्यामच्या, तोपर्यंत फिरून येतो. जवळच आहे. हा बघा अजून केवढा पाणी आहे. पाणी किती होतं माहिती आहे का? हे सगळं भरलेलं होतं. म्हणजे हा पूर्ण हा बघा इकडे दिसतंय तुम्हाला, हे जे दिसतंय ना ओलं एवढं पाणी होतं. तर रात्री मला वाटतं किती 10ला लावली होती ना, एवढा होता हाईट, एवढा पाणी होतं. एवढं दाखवतोय तेवढं. साधारण 5-6-7 फूट पाणी कमी झालं आहे आता. तर हे डीप आहे काय अजून? हां अच्छा. तर आता हा शेवटचा, म्हणजे आता मासे कुठून जाणार नाहीत. ॲक्च्युली तिकडे पुढे मला वाटतं तो नदीला कनेक्ट आहे ना हा भाग पुढे.
आणि हा इकडे एक सेपरेट डोह पडतो. तर तिकडचं पाणी अडवलं आहे आणि जसं हे एकदा डोह उपसून झाला की ते परत पाणी इकडे सोडलं की परत तो डोह भरून जाईल. बघूया काय काय मासे मिळतात. मग सध्या तरी यांनी मेहनत घेऊन कुप्या जमवल्यात. सकाळी मला वाटतं 5 वाजल्यापासून आम्ही झोपलो होतो. हे दोघं तिघंजणच फक्त कुप्या जमवत होते. ह्या फोर्सने पाणी जात आहे तरी पण रात्रीपासून पाणी संपलेलं नाही. म्हणजे केवढा डीप असेल तो डोह. पाणी पूर्ण गेल्यानंतरच समजेल. तर आता श्यामच्या इकडे वाड्यावर जायचं आहे. आता काय भाजी वगैरे नाही ना. मिरची आहे. लास्ट टाईमला आलो तेव्हा खूप भाजी वगैरे होती. आता तेव्हा आपण काहीतरी फेब्रुवारीमध्ये आलेलो आणि आता हा पूर्ण जून आहे. पावसाळ्याचा टायमिंग आहे. पावसाळ्यातून श्याम सांगतो इकडे आपण उभं पण राहू शकत नाही. इकडे हा जो खालची बाजू आहे ना आता उभे होतो आपण तिकडे पूर्ण पाणीच पाणी असतं. श्यामचा हा इकडे वाडा आहे आणि घर इथूनच पुढे आहे. समोर गेल्यानंतर तिकडे घर आहे. ते इकडे 2 सर्जाराज आहेत. तर बाबा सकाळीच आलेत. हा जो पूर्ण पट्टा दिसतोय ना इकडे ॲक्च्युली शेती होते म्हणजे उन्हाळ्यातून. आता उन्हाळा संपत आला तशी शेती काढण्यात आली. सगळं असतं वांगी त्यानंतर टोमॅटो कोथिंबीर आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. गवार असते आणि हे इकडे सर्जाराजा. सध्या गवार चवळी सगळी शेती काढलेली आहे. इकडे मिरची आहे अजून भरपूर आहे. हे बघा हे पूर्ण मिरचीची शेती. मिरच्या पण लागल्यात बऱ्यापैकी. हे बघा मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत. आणि इकडे ढमाली कोणी खाल्ली असेल तर त्यांना माहिती असतील. ही ढमाली पिकल्यावर मस्त लागतात. त्याची पण झाडं इकडे ही एक्स्ट्रा वाढली. ती काही शेती वगैरे नाही. ही त्या मिरचीमध्ये आलेत. भरपूर आहे पण शेतीसारखीच वाढलेत. या बाजूला आहेत इकडे त्या बाजूला आहेत. खास अशी शेती केली जाते. इकडे कशी पाण्याची कमतरता नाही तसं. कारण बाजूलाच इकडे नदी आहे आणि नदीचं पाणी पाईपाने इकडे आणून बऱ्यापैकी शेती केली जाते. इकडे तुम्हाला ज्या ज्या मळ्या दिसत आहेत ना तिकडे पूर्ण शेती केली जाते. हां पण इकडे तेवढंच जागावं लागतं रानटी प्राण्यांपासून. रात्रभर मग इकडे हा जो वाडा आहे ना त्या वाड्यामध्ये मग राहावं लागतं. गरमी भरपूर होते. म्हणजे काल पण आम्ही तिकडे होतो डोहाच्या इथे. कायच्या काय गरमी. ॲक्च्युली पावसाचं सीझन चालू झालं पण पाऊस अजून लागत नाही. यावर्षी पाऊस उशीर आहे त्यामुळं गरमी भरपूर आहे. तर डोह काय अजून तो कमी होत नव्हता. तर मग श्यामला म्हटलं चल जरा जाऊन येऊ. कारण इथून जवळच आहे. पुढे निलेशचा वाडा आहे आणि इकडे श्यामचा वाडा. तर वाड्यात कसं इकडे जेव्हा शेती करतात तेव्हा मग राखणीला वगैरे बरं पडतं. प्लस इकडे सर्जाराजा पण आहेत. तर मग त्यांची पण सगळी निगा राखली पाहिजे त्यासाठी इकडे वाडा. मच्छर चावते ना. हां होय हा वाला. अच्छा हा बारका आहे हा मोठा आहे. आता बारकाच मोठा वाटायला लागलाय बघा. बरं वाटतंय त्याला. हां मालकाची सवय असते बरोबर त्यांना. श्यामला उभे नाही करणार काय नाही करायचा आहे ना. भीती वाटते त्यांच्या. होय गावठी असल्यावर काय वाटत नाही त्यांचा. हे पांढऱ्यांची तर भीती वाटते. कधी फिरतील भरोसा नाही. नाही सवय नसते ना. हा पोच देतोय. शेतावरची चहा प्यायला. चहा वगैरे पिऊया आणि मग जाऊया परत डोहावरती. सर्जराजा बघतायत. सकाळचे 8:12 झालेत आणि इकडे अजून प्रतीक्षा आहे. इकडे पाणी कधी कमी होईल.
रात्री साधारण 10:30-11 वाजल्यापासून इकडे पाणी उपसायचं काम सुरू आहे. मध्ये मध्ये लाईट वगैरे पण जाते ना, मग त्याच्यामुळे मग उशीर होतो. आणि आता बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे. थोड्या वेळात आपल्याला इकडे मासे दिसतील, तरी पण अजून 1.5-2 तास जातील. इकडे या बाजूला इकडे शिंप्या तेवढ्या जमवल्यात, बाकी अजून भेटतील मोठ्या मोठ्या. आणि इकडे बऱ्यापैकी आहे बघा, मोठ्या मोठ्या शिंप्या आहेत. तर ह्या तेवढ्या बाजूबाजूने जमवल्यात. मासे अजून काही जमवले नाहीत. मासे कसं पूर्ण पाणी कमी होईल तेव्हा जमवले जातील. आमच्याकडे सह्याद्रीचे एकदम टोकाला छोटे छोटे ढोह असतात. तिकडे मोठे मोठे ढोह आहेत. पंपाने पाणी उपसावं लागते. पण प्रॉब्लेम असा आहे की लाईट वगैरे गेली तर प्रॉब्लेम होतो. आता मगाशी 2 वेळा लाईट गेली, त्यामुळं आता उशीर झाला आहे. साधारण आता 11:15 वाजलेत. तर वेट अजून चालूच आहे. अजून मला वाटतं 1 तास तरी जाईल, 1 तास पण जाईल. त्याच्यानंतर तो ढोह पूर्ण उपसेल. तोपर्यंत पावसाने पूर्ण माहोल तयार केला आहे. हे बघा, या बाजूला पूर्ण पावसाने तयारी केली आहे आणि गडगडतो आहे मोठ्या मोठ्यांवरती. इकडे जे काळे ढग आहेत ते कधी पण येऊ शकतात. आता सकाळी संगमेश्वरला पाऊस पडला आहे. आईशी कॉल झाला, ते सांगत होती संगमेश्वरला पाऊस पडला आहे. तर माणगावला येऊ शकतो संध्याकाळपर्यंत. पाणी उपसता पाऊस आला आहे, मोठा पाऊस आला आहे. आणि हे सगळेजण भिजत आहेत. माझ्याकडे कॅमेरा आहे म्हणून मग त्याला मी बाजूला आलो आहे. जाईल पाऊस, म्हणजे सरीवरचा पाऊस आहे, पण जोरदार आहे. इकडे पाण्यात दिसत असेल तुम्हाला बघा. जोरात नाही आला पाहिजे. आता तरी जोरातच आहे. पाऊस गेला आहे, लाईट पण गेली होती, पण आता लाईट आले. तर वरच्या बाजूला जो छोटे छोटे ढोह आहेत ना ते आता उपसतात. त्याच्यानंतर मग तो मोठा ढोह बघू पाणी कधी कमी होतं ते. जोर लावा, जोर लावा. भेटायचं नाही रे. मले पकड. अरे भाई अण्णा बाई, बादली मध्ये ठेवा. एकटं बादली घेऊन फिरता. वाम आहे ना. अरे ते पुढे काटा असतो ना तिला. पकडला. ह्याला काय बोलतात? पंटूस पकडला छोटा आहे. हे ना ते तळावत असतात, त्याला काय बोलतात? त्याला चिलापी. हा छोटी चिलापी. अरे ते मगाशी वर आले ना अशा, ते सगळे वरतीच आले. पाणी कुठं तरी खाली शंकर काय राबताय? कोण आहे त्याच्यात? वाम माहिती वाली बाई. मला मोठी आली. शंकरची तिकडे पडलं ना. जामान चेप मासा वर होता. आले. ढोपरा टिप्पा मासा उचलताय काय आता दगडाखाली असतील, या दगडाखाली पण असतील. अबो मोठा मासा आहे रे. कोणता आहे? काय आहे तो? मलू आहे काय? मरळ आहे. तो जीव काढलाच त्याचा शंकर. डाको सारखाच असतो तो. एवढे डबक्यात चांगले मासे भेटले. अरे ते मगाशी आले ना वर लपायला, ते भेटले. ते बघ त्यांनी पण पिशवीत ठेवले. शिपे आहे. अरे हा बघ, परत आली वाम आली. ही काय पकडली. आणि हलवलं नाही ते दगड. ती घबीत न त्यात आली बाहेर. हे एक डबकं होतं. इकडे कसं आलं, ते घरचे खालचे जे पण मासे होते ना ते शेवटला वर चढले, तर या डबक्यामध्ये येऊन थांबले होते. तर हा एक छोटासा आणि हा ते उपसला आहे.
मग अशी एक पान दिवाळ गेला मजबूत इथून असा आला नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये, मोठा होता, माशांना खायला आला असेल तो. आता हे दगडी खाली काही असू शकतं. पाणी उडवतोय ना रे, मशीन उडवते ना पाणी. खेकडा वेकडा पण असेल नसतं वाटतं इकडे. नाही. तो बाबू पारायने गेला होता ना रे. बाबूची पार झाली तिथं पाडला तो हात बघ कसा लावता लिहिल्या पारे पाहिजे ती पिटेला काय दोन पाय उचलायचे या दोन फाटल्या तुम्ही तुझ्या का माणूस उचलाय नको याच्यात तो बघ जोर लागा उचल चाल निला एकटा हलवी. काय नाही रे, बसले ते बसले. एक आहे काहीतरी, एक आहे वाम आहे वाटतं, काहीतरी आहे. इकडचं पाणी कमी होईल तेव्हा होईल, ते चालू आहे. ती इकडे समोर तिकडे पाणी दिसतंय का, पाणी कमी होत आहे. तोपर्यंत या बाजूचा जो काही एक डोहा आहे छोटासा, तो तूट घालून घालून आता उपसत येतात. वरच्या मगाशी छोटे छोटे दोन डोह उपसतील, आता इथला हा एक डोह उपसायचा आहे. याच्यात बघूया काय मिळतात मासे ते. अरे तो डवऱ्यावरून आठवला, तो भावजा कुठं आहे? पाणी येऊ दे खाली. कोलबे पण टिपा. तो पायाखाली बघ श्याम, मला मोलू बघ. उड्या मारतो मला तर ते खाली गेला बघ, ते खाली गेला बघ. तो होईल मोठा नंतर. हां कोलब्या सगळे लाईनीतच आहेत, त्या चिरोंडीत पण आहेत. हां पाहिजे तेवढे आहेत. एवढंच मासे घेतलं का अजून दोन उपसलं. हां इकडे वर यायला लागला इकडे सगळा. तो खाली पाणी कमी व्हायला लागला ना, ह्याच्यात आला. खालचे वर आले मासे, टाइम आहे मोठा मासा भेटा. खालचे मासे वर आले ते. नाही काय नाही राहिलं, बंद झालं. तू झाला नाही. हा बघा एक मळू दिसला का, मळू. हा बघा वर येऊन थांबलाय. अशात एक वर येतील सगळे. पुढे उडव त्याला, बाहेर बाहेर उडव, बाहेर बाहेर डायरेक्ट. हां अच्छा बाहेर नाही उडवलास. गावाकडचे सगळे एकत्र येऊन मासेमारी जेव्हा होते ना, धमाल येते. रात्रीपासून सगळी मेहनत सुरू आहे. हां काय लागतोय का हाताला? हां काढ काढ एक काढ. अरे मोठा काढलायस रे. काय आहे? काड्या आहे. भारी क्रिश पेक्षा भारी आहेस. असं काढ आता एक एक, मग पाणी कमी होईल तेव्हा होईल. होय ते लपून बसलेत. काय कर, काय लागला का? हे भारी आहे तुझं रे, डायरेक्ट अंडीवाले आहेत ना. हां आता अंडी तयार झाली माशांमध्ये. चढणीचे मासे. काय मोठा लागलाय काय परत? सगळा पाणी येईल. काय मोलू आहे वाटतं. तिकडे काढ चालू येत ना, मला आहे ना. उपसाचं काम करायला पाहिजे. नाही खाड्याच आहे. हा भारी आहे रे, एक नंबर. तो असे पकडत जा. मोठ्या दोहातलं पाणी जसं कमी झालं तसं शंकरने एक एक मासा डायरेक्टली पाण्यातून काढायला सुरुवातच केली होती. खूप धमाल आणि मजा मस्ती येणार होती एवढं नक्की. काल रात्रीपासून ॲक्च्युली प्रतीक्षा होती हा ढोह कधी कमी होतो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की रात्री आपण आलो, बड्डे सेलिब्रेशन झालं, त्याच्यानंतर रात्रभर आणि सकाळी पण पूर्ण प्रतीक्षाच होती की हे या डोहातलं पाणी कमी कधी होईल. तर आता पाणी कमी झालं आहे. वरच्या ज्या छोट्या डोहातलं जे मासे होते ते पकडून झालेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या डोहामधून जे काय मासे पकडण्याची धमाल मजा मस्ती होती आणि मोठमोठे मासे आपण पकडले, तर त्याचे पूर्ण थरार असेल तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एन्जॉय करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.
बाय बाय. नुसता थैमान माशांचा थैमान थैमान झालंय थैमान. माशांचा थैमान जमवाल तेवढं कमी. हा नुसता मोठेच जमवतोय. हा मोठेच जमवतोय.